हं? आता जरा लक्ष द्या इकडं. काल आपण काय केलं होतं, काल आपण इथे येऊन थांबलो होतो की या ओळीला की काय होतंय, ही स्पोक देम मे बी द ट्री अंडरस्टूड हिज लँग्वेज. अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड म्हणलं होतं, हे की नाही. या क्रियापदाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 रूप सांगितले होते. अंडरस्टँड म्हणजे समजणे. अंडरस्टँड म्हणजे काय? समजले. कुठं कुठं आहे माहिती आहे का? ऑफिसमध्ये बघा तुम्ही. ऑफिसमध्ये एखादा माणूस काय करतो, बॉस काय करतो माहिती आहे का? राग करतो आणि म्हणतो, आज सुद्धा तुम्हाला मराठी बोलतोय, मी शिकवलं तुला, समजलं का? समजलं का नाही माझं तुला? घरात बोलतो घरी. मग समजलं का तुला? हा, हे तुम्हाला समजलं का रे मुलांना मी काय सांगितलं होते? वेगळी भाषा येते. आता समजलं का, समजलं का, समजलं का तुम्ही म्हणता समजले समजले समजले, हे नाही समजलं तर सर नाही समजलं म्हणता तुम्ही ते. मग नाही समजलो असेल किंवा समजलं असेल, हे समजलं समजलं जे आहे की नाही, याला जे क्रियापद दिलंय ते आहे अंडरस्टँड. आणि त्याचं भूतकाळ रूप काय तर अंडरस्टूड दिले बघा तिथं. समजलं का नाही? अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड समजलं. मे बी कदाचित ती झाडं त्याची भाषा समजत होते, समजत असतील. समजलं का नाही? हा, कधी कधी काही माणसं पक्ष्यांचा आवाज काढतात. पक्ष्यांचा आवाज काढला की ती पक्षी येत आहे. तुम्हाला मी काल एक जोक करून दाखवतो बघा. जाताना म्हैस थांबली होती, म्हैसचा आवाज काढला होता की मी. तर म्हैस काय करत होती, खाली चरता चरता वर बघून माझ्याकडे वाय केली त्यानं. केली का नाही? नीट ध्यान करा जरा. कुत्र सुद्धा भुंकताना काय करतो मी? हो करतो तुम्ही, है की नाही? नाहीतर मी कधी कधी काय होतंय, मी एकदा असं केलं होतं, कुत्र्याच्या पिल्ल्याचा मला आवाज येत नव्हता बरं का. मला फक्त आवाज माहिती होता, आवाज माहिती होता. पण त्या आवाजात त्यांच्या भावना कोणत्या येतात हे मला कळत नव्हतं, तुम्हाला बी कळत नाहीत. पण ह्याच्या भाषा कळत होत्या. आता कुत्र्याचं कसं माहिती आहे बा, इथं हात घेतला चपटा आपला, आज केलं आपण. आता ही आवाज जर कुठलं कुत्रं जाताना तुम्ही काढलं, समजा काढलं, पुन्हा काढा, आता नको. तर एखादं कुत्रं कावराबावर होते, इथं कुठचं पिल्लू आहे आणि त्याला काही झालंय, त्याला काही नुकसान झालंय, लगेच कळते त्याला. जसं मी आवाज काढल्या काढल्या इथले 2-3 कुत्रे इथले आवाज काढल्यानंतर जवळ आले, तसं मे बी द ट्री, मे बी द ट्री, मी आलं बघा इथं. ट्री हिज लँग्वेज, हिज वर्ड ऑफ अफेक्शन. मी तुम्हाला अफेक्शन काल सांगत होतो, अफेक्शन मी तुम्हाला आज सांगतो. अफेक्शन म्हणजे काय? जिवाळा. अफेक्शन म्हणजे काय? जिवाळा किंवा आपुलकी. आपुलकी माहिती आहे का तुम्हाला? हा, या बसा. आपल्या घरी कोणतरी पाहुणा आला, आपण काय करतो त्याला? आपुलकी करतो का नाही? अप्रूप करतो का नाही? करतो का नाही? रागराग करतो. रागराग करतो का त्याला? हे काय आलं असं म्हणता का तुम्ही? नाही. नीट बघा, ही जी आपुलकी असते. आता बघा, तुमच्या वर्गामध्ये तुमचे सर आले, तुम्हाला कसं वाटतंय? हा, आणि तुम्हाला कोणी आवडत नाही, तुम्हाला एक शिक्षक आवडत नाही समजा, आणि ते आले समजा वर्गात, तुम्ही कसं करता तोंड? कसं करता तोंड? तोंड कसं करता? खराब तोंड करता का चांगलं करता? करता का नाही? मग ती आपुलकी आहे का? नाही. जर तुम्हाला आवडीचं कुणी आलं तर तुम्ही स्माइल करता, स्वागत करता, आलो का, बसा का म्हणताय की नाही? हा, म्हणता का नाही? मग हे अपेक्षण कडे जायचं तुम्ही. आता अपेक्षण, अपेक्षण म्हणजे काय? आपुलकी. दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग, ग्रोईंग. आता ह्याच्या खाली शब्द आहे कोणता इतर? व्ही आय, हा, व्ही आय जी आय, यस यस. मग काय म्हणायचं? बी गोरसली, वाय गोरसली, वाय गोरसली म्हणा, वाय गोरसली, वाय गोरसली, वाय गोरसली.
वायगुरसले. हा, आता इथं ही शब्द वायगुरसले म्हणजे काय? जोमाने. जोमाने. लिहा खाली. हा, वायगुरसले म्हणजे काय? जोमाने, आहे की नाही? आता हे काय शब्द आहे? जोमाने. जोमाने काम करता तुम्ही, आवडीचं माणूस आले करता का नाही? हा, अरे तुमच्या कुण्या आवडीच्या माणसाचं नातलगाचं लग्न असलं कसं करता? आमच्या आमच्या आत्तीचं, आमच्या मम्मीचं, मामाच्या मुलीचं लग्न म्हणता का नाही? आणि काय काम करतं? झाडून काढायचं का? करा. कचरा साफ करायचे, करा. अरे 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला आमची 26 जानेवारी म्हणता तुम्ही? आता या वर्षी, गेल्या वर्षी गॅदरिंगला बघितलं मी, काय पोरं काम करायचं ना. तर ते आहेत कसं, आपल्या इथे ते आहेत बघा, अण्णारा पाटील आले होते की नाही? अण्णारा पाटील आणि कोण रे डीवायएसपी कोण आले होते? डीवायएसपीचं नाव काय? काय नाव त्यांचं? पवार. पवार साहेब आले तरी. हा, गेल्या वेळेस कोण आले तरी? आपले चीफ गेस्ट कोण आलं होतं? हा, मॅडम कोण आले त्या? ऍडव्होकेट छाया मनवर्ते आहे की. त्या कार्यक्रमाच्या अगोदर मुली जोमाने काम करायचं का नाही? मुलं काम करायचे की नाही? ज्यांच्याकडे सूत्र नाही जोमाने काम करायचे, नटून फटून येत मस्त पैकी. कसं इथं दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग. वायगुरु असली म्हणजे जोमानं ते वाढायचे. आता जास्त पाठी पडायचे नाही. तुम्हाला काही वेगळं सांगत गेलं का? अर्थाचा शब्दाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणं होणार. विथ ट्रेस केम बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स. आता बघा इथे शब्द एक एक बघा. बर्ड्स म्हणजे काय? पक्षी. बर्ड्स म्हणजे पक्षी. त्याच्याकडे अंडरलाईन करायची. बर्ड्स लिहायचं. 1ली ते 4थी पर्यंत आलेली शब्द आहेत बरं काही, पण तुम्ही जबाबदारीने पाठ केलेली किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण आताच याच वर्गामध्ये असतानाच, 5वी 6वीच्या वर्गात असतानाच हे बेसिक शब्द लक्षात ठेवायचे, वाचन करायचे. बर्ड म्हणजे काय? पक्षी. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक. कीटक म्हणजे काय? 5-6 पाय असलेलं त्याला म्हणायचे इन्सेक्ट. अँड ॲनिमल्स. अँड काय? ॲनिमल्स. दे लीक्ड द प्लेस. आता एक विचार करायचा शब्द आहे की अननोईंगली, माहिती नसताना दे ब्रॉट मेनी मोर सीड्स. नीट बघा जरा. दे ब्रॉट मेनी मोर सीड्स. सीड म्हणजे काय? बी. सीड्स म्हणजे काय? बिया. इथं अनेक प्रश्न आहे बघा. सीड्स म्हणजे काय? बिया. इथं लक्ष द्या. त्या माहिती न होताना किड्या मुंग्या पाखराने काय केले? बिया आणले का नाही? हा, अरे साधं गणित आहे. उंबराच्या झाडावर, पिंपळाच्या झाडावर ती फळ येते का नाही? तो कोण खाते? साळुंकी खाते, आपली साळुंकी नावाची पक्षी. हा, कुठलाही पक्षी खाते. आणि त्यानं काय करते म्हणतं का? झाडाचं बी खाते आणि इथे येऊन काय करते? संडास करते. इथं कुठं करते? इथल्या जमिनीत करते. आणि मग त्याच्या संडासमधून बी येते का नाही? तुम्ही काय म्हणता? अरे तो का म्हातारी उडल्या म्हणता का नाही? ती बारका असते की ती केसाचं, ती काय म्हातारी असते का ती? नाही मुलांनो. कुठल्या तरी झाडातून ते बाहेर पडलेलं असते बी. ते बी वाऱ्यानं उडून तिथे येऊन जिथं जागा आहे तिथे थांबते आणि तिथंच वाढते. आणलं का नाही? हा, आता एक पक्षी काय करते? काही तर खायला आणते, बोर आणते. बोर पटपट बोर खाते आणि भर जाऊ द्या जांब खाते, जांभूळ खाते आणि बी टाकते खालीच. आता कुठला पक्षी, कुठला प्राणी काहीतरी फळ खाते का नाही? आणि मग ते पडते जमिनीवर. या सगळ्यामुळे काय करणं, न माहिती होता त्या पक्ष्याने, कीटकाने, प्राण्याने काय केलं माहिती का? तिथं जास्तीत जास्त मोर, मेनी मोर, खूप जास्त, पुष्कळ
आणलं सीड्स आणलं टू द प्लेस, त्या ठिकाणी. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. प्लेस म्हणजे ठिकाण. प्लेसच्या खाली लिहा, प्लेस म्हणजे ठिकाण. द प्लेस बिगॅन टू गेट रिच. आता इथं बघा, द प्लेस बिगॅन टू गेट, दोन क्रियापद आहेत बघा. बिगॅन पासून गेट पर्यंत. त्याला जोडले कशाने जोडले? टू ने जोडले. दोन मूळ क्रियापद टू ने जोडायचे असतात. बिगॅन भूतकाळ आहे आणि गेट वर्तमान काळ आहे. सुरू झालं, श्रीमंत व्हायला सुरू झालं. श्रीमंत म्हणजे काय? त्या जमिनीवर सोनं टाकलं का? अंगठ्या आल्या का सोन्याच्या? हिरे आले का तिथं? नाही मुलांनो. झाड, तिथली जमीन ओसाड होती, तिथल्या जमिनीवर एक एक झाड सुंदर सुंदर दिसलेलं म्हणजे श्रीमंत झालं. विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. आता इथं मात्र काय करायचं माहिती का? विथ आलं प्रिपोजिशन, डिफरंट वेगळं, फॉर्म्स आकार ऑफ लाईफ, जीवनाचा वेगळा आकार घेऊन तिथल्या जमिनीला श्रीमंती आली. आली का नाही? अरे आपल्या शाळेमध्ये एक पक्षी येत नव्हता. झाडे किती आहेत आपल्या शाळेतले? कोण सांगताय? आपल्या शाळेतले झाड 971 झाड आहेत. किती आहेत? बघा जरा चिमट्या कशी येतात त्या थोड्या वेळानं. समजलं का नाही? कीटक येते. खारतोय बघितलं का तुम्ही खेळताना? कोण कोण बघितलं खारतोय रे? हात वगैरे कळलं बघितलं का? येते का नाही खारतोय? आणि आवाज येत होती का? नाही. झाडामुळं आले ते. एक झाड लावलं का 100 जण येतात. म्हणजे झाड कसं असते? झाड हे श्रीमंतीचं लक्षण आहे. आहे का नाही? आहे का नाही? बघा मग आता, विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ. आता इथं आपलं हे शिकायचे की इवन देन तरी नंतर मोलाई डिड नॉट अबॅन्डन हे नियमित मूळ क्रियापद आहे. सगळ्याच्या सगळ्या मुलांनी अबॅन्डनचं इथं नकारार्थी केलंय. डिड नॉट लावले बघा. लावले का नाही? डिड नॉट लावून त्याच्या पुढे काय केले? नकारार्थी करताना काय केले? इथं मूळ क्रियापद घेतले, मूळ रूप घेतले. अबॅन्डन्ड आहे ते. खरं तर अबॅन्डन्ड आहे ते भूतकाळी आहे. आणि त्या भूतकाळीचं काय? भूतकाळी होतं म्हणून काय करायचं? नकारार्थी करताना काय वापरले? आणि पुढे वापरलं काय नकारार्थी करताना? म्हणजे भूतकाळी क्रियापद जर असेल आणि त्याचं नकारार्थी करायचं असेल तर काय करायचं असते? डिड नॉट वापरायचं असते. जर यश प्रत्यय लावलेलं क्रियापद असेल तर काय वापरायचं असते? डज नॉट वापरायचं असते. आणि यश प्रत्यय नसेल आणि त्याचं करायचं नकारार्थी, काय घ्यायचं? आय डू नॉट गो, ही डज नॉट गो. समजलं का नाही? ही असलेल्या करत्या पुढच्या क्रियापदाला काय लागते? यश प्रत्यय लागतो का नाही? ही शी इट त्या पुढे येणाऱ्या क्रियापदाला काय करतो आपण? यश प्रत्यय लागतो का नाही? मग त्याचं नकारार्थी करायचे. कसं करायचं मग? काय लावायचं? तपास. बघा, अबॅन्डन म्हणजे त्याग करणे, सोडून देणे. ही डिड नॉट म्हणजे मोलाई डिड नॉट अबॅन्डन हिज वर्क. बघा ही रागा सगळ्यांना बघा आता. तरी देखील मोलाईने त्याग केला नाही, सोडून दिलं नाही. हिज म्हणजे त्याच, वर्क म्हणजे काम. तरीही त्याचं काम त्यानं काय सोडलं का? आता गरज नव्हती खरं तर. किडे येऊ लागले तर, पक्षी येऊ लागले तर, प्राणी येऊ लागले तर, त्यांनी बिया आणले तर, पाऊस पडलेला आहे. सगळं जरी असलं पाऊस पडला म्हणजे कसला पाऊस आहे? कसला पाऊस आहे इथं? इथं मात्र विचार करायचं नाही. आयतं सगळं मिळाले. पण द फॉरेस्ट नाऊ आहे का? द फॉरेस्ट जंगल नाऊ NOW. नाव म्हणजे काय? आता. नाव म्हणजे आत्ता. नाव म्हणजे काय? नाव म्हणजे काय? आत्ता. आत्ताच्या आत्ता बाहेर का? नाव गेट आउट. नाव कधी आलास तू? आत्ता. राम राम पाहुणे कधी आलं? आत्ताच. आणि इंग्लिशमध्ये NOW काय?
नाऊ है की नाही. नाऊ नाऊ आता बघा बरं का शब्द कसा बघा. द फॉरेस्ट हे नाव आहे की नाही कुठेही चालतं. आपण वाक्याच्या रचना तुम्ही लिहिलं की 12 काळाची वाक्य आणि काही जणांनी 12 काळाच्या रचना सुद्धा काय केले आता तोंडपाठ केलं. कसं पाठ केलंय. कर्ता अधिक मूळ क्रियापद एस किंवा एस प्रत्यय कर्म किंवा इतर. प्रत्येक वाक्यामध्ये काय वापरलं तुम्ही सगळ्यात शेवटी काय वापरलंय इतर वापरलं का नाही. कर्ता क्रियापद कर्म आणि इतर वापरलं का. आता इतर काय असते तर का इथं नाव आलं बघा. आले का नाव. द फॉरेस्ट नाऊ बिकेम बिकम म्हणजे होणे. बिकेम म्हणजे होला का नाही झाला. जंगल झाले अ सेकंड होम फॉर हिम. जंगल हे त्याला दुसरं घर झालं. झालं का नाही ए भैया दुसरं घर झालं का नाही. बघा द फॉरेस्ट नाऊ बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. पीपल लोक इन दॅट एरिया ऐका पीपल लोक पीपल म्हणजे काय लोक इन दॅट एरिया त्या भागामध्ये इन दॅट एरिया नेमड नावानं इट 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 म्हणजे त्या. आता इट पण असलेले कोणी सांगतो मला. मोलाईज कथोनी मोलाईज फॉरेस्ट. आता नेमड म्हणल्यास काय म्हणा तुम्ही नावाचं. आता तिथं नावच झालं. काय झालं नाव माहितीये का. कसं नाव झालं. त्या जंगलाला काहीतरी ब्रह्मपुत्रेच्या बाजूची नदी तिथली जागा म्हणून ओळख होती अगोदर. आता काय झालं आता नाव बदललं. ह्या मोलाईच्या नावानंच ती जंगल झालं. मोलाई जंगल का हा कळलं का नाही. मोलाई जंगल का. बघा तुम्ही काही कॉलेजेस बघा काही कॉलेज त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. काही कॉलेज त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. उदाहरण देऊ का तुम्हाला. शाळेचं उदाहरण देऊ का. खेळात देऊ का. क्रिकेट क्रिकेटमधलं क्रिकेट लय भारी का. भारताचं क्रिकेट लय भारी आहे. भारताचं क्रिकेट कोण खेळतं चांगलं. बॅटिंग कोण आहे चांगले सचिन तेंडुलकरची म्हणलो का नाही. साधं म्हणत नाही भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणतो का नाही. गाणे कोण लिहिलेत की गाण्याला संगीत कोण दिले की पण गायला आहे भारतरत्न लता मंगेशकरनं. आणि म्हणणार लोक काय लता मंगेशकरचं गाणं होती गाणं लता मंगेशकर साहेब. तुम्ही म्हणतो की जयस्तुते शाळेमध्ये म्हणतो का जयस्तुते श्रीमान मंगल म्हणतो का नाही. आता हे गाणं कोण लिहिले वि दा सावरकरने लिहिले. आपल्याला ते आठवत नाही पण आपण काय म्हणतो ती गाणं लता मंगेशकर म्हणतो का नाही. तसंच इथलं जंगल तयार झालं ते मोलाई फॉरेस्ट नावानं. टुडे आज मोलाईज कथोनी कवर्स झाकलं. कवर म्हणजे काय झाकलं. अँड एकर ऑफ नियरली 1500 एकर इन युनिट ऑफ लँड एरिया. 1,500 एकरचा एरिया 1,500 एकरचा भाग झापला गेला. झापला म्हणजे काय पांघरून घेऊन गेला का ते वाकळ बिकळ हा दस्ती घेऊन गेलं मुठीलट का असं करून मुठीने झापलं आपल्या हातानं का शर्ट करून झापलं कव्हर केला. म्हणजे तेवढ्या एरियामध्ये कोरडा असलेलं रानामध्ये एक रोपटं नसलेलं त्या रानामध्ये काय केलं ह्यांनी झाड लावले. म्हणजे 1,500 एकर मध्ये इतके झाड लावले की नियरली म्हणजे काय जवळजवळ. ह्या नियरलीच्या खाली अंडरलाईन करा लिहा बरं नियरली. आता बघा विच जे इज अप्रॉक्सिमेटली या शब्दाला जरा नीट अंडरलाईन करा. त्याचं स्पेलिंग म्हणा पटपट करा. 3 तुकडे APPROX म्हणा.
तुकडे करून म्हणायचं. मोठं स्पेलिंग हे तुकडे करून म्हणायचं म्हणजेच पाठ होते किंवा लक्षात राहते आपल्या. APPROX MEATELY MEATELY केलं का दोन तुकडे मी? बघा पुन्हा एकदा म्हणायचं. APPROX म्हणा. शाबास. पुन्हा आता पुढचा APPROX पुन्हा काय करायचं? IMATELY हा दोन्ही शब्द एकाधिक वाचताना तुम्ही पाठ करा, पण वाचन करा. अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय? अंदाजानं. अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय? अंदाजानं. आपण म्हणतो की अंदाजानं असेल बाबा 2-4 किलोमीटर. हे चलबुर्गपाडी किती आहे इथून लांब रे? हे किती वेळ लागते ह्याला चलबुर्गपाडीला जायला? लागते 4-5-6-7-8 मिनिट. सगळं सांग ना असं. हा हे जेवण राखा तुम्ही. जेवण राख. किती खाता भाकर? कर 1-2 भाकरी म्हणता का नाही? किती खाणार तू म्हणता का बरोबर मी फक्त कोरभर भाकर खातो म्हणता का? नाही म्हणत नाही. कर 1-2 भाकरी. कळलं का नाही? अंदाजे जसं बोलतो का नाही, तो अंदाजे शब्द वापरण्यासाठी इंग्लिशमध्ये काय केलंय? अप्रॉक्सिमेटली वापरलाय. 4047 स्क्वेअर मीटर म्हणजे 4047 स्क्वेअर मीटर जागा काय केले? मीटर केले. अँड विथ मोलाईज इफर्ट इट इज ग्रोईंग एव्हरी डे. इट हाऊसेस थाउजंड्स ऑफ. आता इथं फक्त थांबलं, आपण पुढचं वाक्य पूर्ण करायचं नाही. बघा, मोलाईच्या प्रयत्नानं. एफर्ट म्हणजे काय? प्रयत्न. चला एफर्टच्या खाली घ्या. एफर्टच्या खाली अंडरलाईन करा. केलं? आता एफर्टच्या खाली अंडरलाईन केल्यानंतर पुढे बघा, इज ग्रोईंग कोणता काळ आहे? कोण सांगताय? इज ग्रोईंग कोणता काळ आहे? इज ग्रोईंग सांगा लवकर लवकर, हात वर करायचे नाही तरी. हा कोणता काळ बेटा? इंग्लिश मध्ये सांगा तुला. कंटिन्युअस प्रेझेंट. व्हेरी गुड. आलं समजा. आता वाक्य वाचताना तुम्हाला काळ बी कळाला, अर्थ बी कळाला तर बस झालं. आता ज्याचं लक्ष आहे त्याला कळते की नाही? ठीक आहे चला. एव्हरी डे इट हाऊसेस थाउजंड्स ऑफ different trees and plants and birds, animals, including समावेशित. समावेश. इन्क्लूड म्हणजे काय? समावेश. इन्क्लुडिंग शब्द लिहून घ्या सगळ्या मुलांनी. हा शब्द लिहून घ्या रे. INCLUDING. तिथं ING लागले. त्या ING काढून नुसतं ई लावलं का इन्क्लूड होते. समावेश. सर आमचा समावेश करा की त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. सर आमचा समावेश करा की खेळाच्या टीम मध्ये. सर मला घेतलं नाही सर. कशात? लंगडीमध्ये. मग आमचा समावेश करा की. इन्क्लूड. ओके. इन्क्लुडिंग. बघा इथे शब्द. आता हे काही तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही, कारण हे प्लॅन्ट्स आहे, ट्री आहे, बर्ड्स आहे, अॅनिमल्स आहे. हे शब्द आवड आहेत तुम्हाला? आवड आहेत का? हा. डिअर. डिअर म्हणजे काय? डिअर म्हणजे हरिण. एप्स ही मला माहित नाही एप्स. आणि जर माहिती असलं मी सांगणार नाही. हे APES हे काय आहे त्याचा अर्थ तुम्ही काढायचा आणि इथल्याच आजच्याच तिथं लिहायचं. आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं. याचा अर्थ कॉमेंट बॉक्समध्ये लिहिता तुम्ही. त्याला गोल करू. 1 आणि 2 या दोन्हीचा अर्थ काय करायचं माहिती का? लिहायचं येतं. त्याच्यानंतर हे आहे रिनोज अँड टायगर्स. खरं तर काय करा माहिती का? डिअर्स, ऍप्स, रिनोज अँड टायगर्स ह्या सगळ्याचे काय करा तुम्ही अर्थ कॉमेंट बॉक्स मध्ये टाकतो का? ठीक आहे चला. टायगर म्हणजे काय? मांजर आहे का नाही? हा हनुमान रात्री ती नाही का? टायगर म्हणजे
वाघ, वाहाग म्हणायचं नाही, वाघ, वाघ म्हणता तुम्ही, वाघ चुकीचं बोलायचं नाही. कसली सवय लागते. टायगर्स टू कॅप इट ऑल, टू कॅप इट ऑल about 100 elephants has started visiting the forest. जवळजवळ 100, अबाउट म्हणजे जवळजवळ, अबाउट म्हणजे त्या बाबतीत नाही बरं का, 100 हत्ती हॅज स्टार्टेड. ऐका, हॅज प्लस पीपी कोणता काळ आहे नीट बघा. हॅज प्लस पीपी हा कोणता काळ आहे? पूर्ण. मग एवढे घेऊन किशाला बोलायचं, चुकलं चुकलं, काय फरक पडते, सांगायचं बिंदास. कोणता काळ आहे? बस. हे सगळं कशामुळे झालं? तुम्हाला काळ कशामुळे ओळखतोय? कशामुळे ओळखायला काळ? काळाची रचना पाठ केल्यामुळे आणि काळाची वाक्य केल्यामुळे. किती वाक्य केले तुम्ही अंदाजे? 3000. तू किती गेले बेटा? 5000. तू किती गेलेत? 4000. काका तुम्ही किती गेलेत? कुठून सांगा, अंदाजे अंदाज सांग. हा हा भैया तू किती गेलेस वाक्य? 350. हा तू किती गेले बेटा? 450. बाळा दिदी किती तुझे? 5000 झाले का नाही? हे लक्षात ठेवा तुम्ही आता बरं का. ही काळाची वाक्य करण्यामुळे तुम्हाला काळ ओळखतो. मग तुम्हाला स्ट्रक्चर ओळखायला का मानता येते. व्हिजिटिंग द फॉरेस्ट एव्हरी डे, प्रत्येक दिवशी. एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी. इथं प्रत्येक वर्षी एवढे प्राणी पक्षी, ती नावं मला सांगता येणार बरं का. मला APES मला सांगता येणार आणि टायगरचं सुद्धा मला सांगता येत नाही. खरं आहे का? सांगता येते का मला टायगरचा अर्थ? हा सांगता येते का नाही? पण मला वाटते की तो अर्थ तुम्ही शोधून काढावा. नाहीतर मी सांगायचं तुम्ही ऐकायचं, मी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. हे काही कुठलं कथन वगैरे नाही ऐकायला. अभ्यास करायचा आपल्याला. कारण तुम्हाला ज्या स्टोरी रायटिंग करायचे, 10वीला स्टोरी रायटिंग करायचे, 9वीला स्टोरी रायटिंग करायचे, त्यावेळेला या शब्दाचा अर्थ, हा शब्द तुम्हाला वापरायचे, त्यावेळेला तुम्हाला अर्थ कळला पाहिजे का नाही? हा हे तुमच्यासाठी आपण काय करायचं बघा. दे स्टे देअर, स्टे म्हणजे थांबणे, हे थांबायचं तिथं फॉर अबाउट 3 months. किती महिने थांबायचे तिकडे बरं हे किती महिने थांबायचे? दे स्टे, दे म्हणजे ते सगळे प्राणी, स्टे देअर ते फॉर करिता, अबाउट 3 months जवळजवळ किती महिन्यासाठी? 3 महिने तिथं, 3 महिन्यासाठी ते थांबायचे. कुठे थांबायचे? त्या जंगलात. कोणत्या जंगलात? कथोनीच्या. कोण लावलं ती कथोनीचे? कथोनीला काय लावलं होतं तिथं? काय लावलं होतं? झाड लावलं होतं. आता बघा, आता द एलिफंट्स, एलिफंट आहे इथं बघा, एक गोष्ट करता येतं. एलिफंट इथं येस लावलं का इथं? हा तर ते पुरुषी एक गोष्ट असल्यामुळे काय केलं इथं येस लावलं इकडे. एलिफंट विजिट शो, भेटतो, दाखवतो की. त्याचा अर्थ काय होता इथं? की. दॅटला गोल कर बेटा. दॅट द होल फॉरेस्ट इज व्हेरी गुड. द होल, होल काय? होल म्हणजे छिद्र का? इथं होलचा अर्थ संपूर्ण, संपूर्ण जंगल आहे. इन व्हेरी गुड, इन व्हेरी गुड हेल्थ. संपूर्ण जंगल आरोग्यदायक आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. त्याची स्थिती कशी आहे? चांगली आहे. अगोदर चांगली होती का स्थिती? रोगील माणसाला जर तुम्ही बघितलं त्या बेडवर, त्याला उठता येत नाही की त्याला जीव वाटत नाही. पण आपल्या शाळेतले मुलं सकाळी सकाळी येताना बघायचं काय चाललंय, तर काय नाही सर, जेवण सर, भूक लागली सर, खेळायला लगेच जाणार. आता जर तुम्हाला सोडलो मी खेळायला, तेव्हा करे लगेचच्या लगेच, लगेचच्या लगेच वैभव तर म्हणत चला सर जातो खेळायला म्हणते. सोडू का राजेश? म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे. तसंच हा सुद्धा आरोग्याबाबतीचा शब्द वापरलाय, म्हणजे जंगलासाठी वापरलाय.
मोलोई इज अ हॅपी मॅन टुडे. आता मोलोई हा आज आनंदी माणूस आहे. ऑल दिस वॉज नॉट जस्ट, नीट आहे का, हे सगळं काही स्मूथ सेलिंग, चुकलं का इथं, स्मूथ सेलिंग apart from the hardship Molais had to suffer on the island working there in heavy rains. म्हणजेच काय, असंख्य कठीण परिश्रम घेतले. हे काही सोपं सहज झालं का ते? एवढं मोठं जंगल तयार करायचं उगा आपला पण तयार झालं का रे? हेवी रेन्स, कठीण आणि जोरदार पावसात, आणि काय कष्ट घेतले. सफर म्हणजे यातना, सफर म्हणजे यातना. कसल्या यातनेमध्ये त्याने प्रवास केला असं इथं सांगितलंय. आता काय करा माहिती आहे का, आता इथं इथलं एक शब्द राहिले पोचेस रे. हे घ्या, आता हा शब्द घ्या, रेन्स. हा शब्द घ्या, SCORCHING, लिहा. कोचिंग, इथलं र म्हणायचं नाही. जळजळीत, माहित आहे का जळजळीत? जाळ लावा, जाळ लावा चुलीला. दुपारी 12 वाजता बरोबर किंवा 1 वाजता तुम्ही आता एवढं कडक ऊन पडल्यानंतर इथून चालत जायचं, डोक्यावर दस्ती ठेवायची नाही. आणि गेल्यानंतर बरोबर शाळेपासून 100 फुटावर गेल्यानंतर भर उन्हामध्ये काम करायचं. करता काम तुम्ही? एकच दिवस काम करता, दुसऱ्या जिल्हे आजारी पडतात. पण तसलं जळजळीत हिट, तो का जळजळीत उष्णता होती, दणदणीत पाऊस होता. ही हॅड टू फेस, बघा इथं वाक्य ठेवते, हॅड टू फेस, त्याला तोंड द्यावं लागलं. अपोजिशन, विरुद्ध, फ्रॉम द पीपल, लोकांचं बोलणंही आहे, पाऊस सुद्धा आहे, जळजळीत ऊन सुद्धा आहे. याला त्याला तोंड द्यावं लागलं तरच हे तयार झालं, उग तयार झालं नाही. इथं बघा टू दिले, टू, टू म्हणजे काय, सुद्धा. त्या TOTOO आहे की नाही, इकडे बघा जरा, इकडे दिले का टू. लोकांचं सुद्धा विरोध झाला त्याला. का लागला असतं तू ना आला उग असलं म्हणलं असं का तुम्ही, कोणतरी म्हणलं असेल का नाही? म्हणते तसं ना, चांगलं काम करताना. ही नेवर, कधीही नाही, नकारात, ही नेवर थॉट, हे कधीही विचार केला नाही, ऑफ स्टीलिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट, त्यानं जंगलापासून स्वतःला चोरून घ्यायचं, लांब जायचं कधीही विचार केला नाही. काय करायचं आपलं, असं गेल्यासारखं करायचं, घरला जायचं, असा विचार, वाईट नकारार्थी विचार त्यानं कधीही केला नाही. आणि परंतु परंतु आदर्स डीट, पण त्याच्या सुबतीच्याने केला असं. परंतु बघा, आदर्श आणि हे डीड आले इथं, या डीडचं इथं मूळ क्रियापद झाल्यामुळे अर्थ काय होतो, केले, त्याने केलं. ही हॅड टू गार्ड, त्याला काय करायला लागलं, हॅड टू गार्ड म्हणजे काय, हॅड टू गार्ड, गार्डिंग करू आम्ही इथं, गार्डिंग. कोण आहे इथं, अभे बँकेचं गार्ड आहे, ती राखण करते त्यानं, तसं इथं अर्थ घ्या. ही हॅड टू गार्ड, त्याला जागा तिथं राखण करायला लागली. हिज आईसलँड अगेन्स्ट द पोचर्स. आता ह्या जो शब्द आहे का पोचर्स, लिहावर पोचर शब्द, POACHERS, पोचरच्या खाली लिहा शिकारी. शिकाऱ्यापासून त्याचं शिकाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध त्याला काय करायला लागलं, राखण करायला लागलं. ही हॅड टू गार्ड या जमिनीचं, हिज आईसलँड तिथल्या त्या भूमीचं, त्याला शिकारीपासून रक्षण करण्यासाठी काय करायला लागलं, त्याला राखण करायला लागली.
वेन पीपल वॉन्ट टू कट डाऊन द ट्री, जेव्हा लोकांना झाडं कापावं वाटत होती तेव्हा ही स्टूड अप, तो थांबायचा, डिअर डिफेन्स इन अ लाईक रॉक, एखाद्या मोठ्या डोंगरासारखं, पर्वतासारखं, मोठ्या दगडासारखं त्या झाडाच्या आडवळून थांबायचं. कापायचं का? मला कापा, मग झाड कापू नका, झाड कापू नका, मला कापा. म्हणून त्या झाडाच्या आडवळून थांबायचं. कधी कधी लोकांना वाटायचं झाड लई मस्त आहे रे, ह्याची एक दांडी होते बघा आपल्याला, अरे ह्याचा जू होते, अरे ह्याचं कवाड होते, ह्याची खिडकी होते. असं लोक त्या झाडाच्या बुडाला लालचानं बघायचे आणि ज्यावेळेस कापायचे त्यावेळेला तो कथोनी किंवा मुलाई काय करायचा, ही स्टूड अप इन डिअर डिफेन्स, रक्षणात. डिफेन्स म्हणजे काय? संरक्षणात. डिफेन्स म्हणजे काय? संरक्षणात. यू विल हॅव टू कट मी. बघा शब्द काय म्हणले, शब्द काय म्हणले, यू विल हॅव टू कट मी. तुम्हाला मला कापावं लागेल अगोदर, मला कापावं अगोदर. यू विल हॅव टू कट मी. यू कट द ट्री, यू कट द ट्री. ही वॉर्नड, त्याने वॉर्निंग दिली, इशारा दिला. व्हेन द एलिफंट्स केम, जेव्हा हत्ती आले, जेव्हा हत्ती आले. व्हेन द एलिफंट्स केम, हत्ती आले तेव्हा काय झालं? तेव्हा बघा नीट वाचा ओळ ही, दे कॉज लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. त्या हत्तीने येताना खूप काही नुकसान केलं, खूप नुकसान केलं. दे डिस्ट्रॉइड, उद्ध्वस्त. डिस्ट्रॉइड म्हणजे काय? उद्ध्वस्त. डिस्ट्रॉइड, डिस्ट्रॉइड म्हणा, डिस्ट्रॉइड म्हणा. व्हेरी गुड, डिस्ट्रॉइड म्हणा बरं, डिस्ट्रॉइड. हा, दे म्हणजे कोण? हत्ती. हत्तीनं उद्ध्वस्त केलं. काय उद्ध्वस्त केलं म्हणून? देअर राईस फील्ड, भाताची शेती. काय उद्ध्वस्त केली? भाताची शेती. अँड हट्स, हट्स म्हणजे काय? झोपड्या. इवन मोलाईज ओन हट, इवन म्हणजे मोलाईची झोपडी सुद्धा, ओन म्हणजे स्वतःची, वॉज डिस्ट्रॉइड. मोलाईचं घर सुद्धा डिस्ट्रॉइड केलं हत्तीने. त्या म्हणजे हत्तीने काहीच ठेवलं नाही. पीपल वॉन्टेड टू बिअर, बिअर ऑफ मोलाईज बिकॉज, आता मोलाईला ते लोकांनी सहन केलं, सहन करायचे कारण, कारण बिकॉज म्हणजे काय? कारण. बिकॉज हे कनेक्टिव्ह आहे, दोन वाक्याला जोडलंय. कारण, बिकॉज म्हणजे काय? कारण. त्या बिकॉजच्या खाली अंडरलाईन करून कारण लिहायचं. बिकॉज इट वॉज हिज, इट वॉज हिज फॉरेस्ट, हे त्याचं जंगल होतं. दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स, त्याचं जंगल होतं, जे जंगल आमंत्रित केलं होतं. कुणाला केलं होतं आमंत्रित? इथे वाचा बरं. एलिफंट म्हणजे काय? मांजर आहे की नाही? हत्ती होतं का? मग बोला की मग. एलिफंटला काय केलं? आमंत्रित केलं होतं. मोलाई वॉज नॉट अफ्रेड, मोलाईला भीती वाटत नव्हती. अफ्रेड, अफ्रेड म्हणजे काय? भीती. अफ्रेड म्हणजे काय? भीती. हा, अफ्रेड म्हणजे भीती. आता बघा, ही वॉज फर्म, ठाम, ठाम. फर्म म्हणजे काय? ठाम. FIRM, ठाम म्हणजे ठाम. लिहिलं? तो ठाम होता. कशासाठी? इन हिज रिसॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट ग्रीन कव्हर फॉर द लँड. त्यानं त्याच्या त्या कामामध्ये, त्याच्या ध्येयावर, त्याच्या त्या, आता काय म्हणा त्याला, विद्यावर ठाम होता. तो काय करायचं होतं? तिथला एरिया, तिथली जागा हिरवी करायची. हिरवी करायची म्हणजे काय? दुकानात जायचं आणि म्हणायचं एक 10 लिटरचा पेंट द्या हो, हिरव्या रंगाचा, घ्यायचा आणि तिथे रंग द्यायचा का? असलं होतं का? नाही. तिथं हिरवे हिरवे झाडं जिवंत राहिले पाहिजेत. इन द लँड, इन द एंड,
सगळ्यात शेवटी मोस्ट पीपल लिफ्ट द एरिया. लिव्ह म्हणजे काय? सोडणे. लिव्हचा भूतकाळ काय? लिव्ह लेफ्ट लेफ्ट. बऱ्याच लोकांनी तो भाग सोडून दिला कारण तिथे जंगल झालं आता. बरं का काका? काय झालं काका? एरिया. पुढे घ्या आता. दे शिफ्टेड. शिफ्ट केले तिने. शिफ्ट स्थलांतर. शिफ्ट म्हणजे काय? स्थलांतर. शिफ्ट म्हणजे स्थलांतर. शिफ्ट हे क्रियापद घेऊन वाक्य बनवायचे पाचव्या मुलाने. चला, SHIFTED हे नाही लिहायचं. SHIFT एवढंच लिहायचं. हे ईडी लावून लिहायचं नाही. भूतकाळ रूप आहे. शिफ्ट म्हणजे स्थलांतर करणे. मी आय शिफ्ट टू लातूर. मी लातूरला स्थलांतर करतो. मी लातूरला जातो राहिला आता. आलं सर तुमच्या? रामेश्वर शिफ्ट टू मुंबई. रामेश्वर शिफ्ट कशी येते ते स्पर्धे लागते का नाही? समजलं का नाही? चला, शिफ्ट क्रियापद वापरून काय करायचं? वाक्य बनवायचं. करा लवकर. दे शिफ्ट टू विलेज टू मेक वे फॉर द एलिफंट. त्या हत्तींना मार्ग मोकळा केला आणि त्याने हेड सोडलं. पुढे बघा आता. सगळ्यात शेवटचा पॅराग्राफ आहे, नीट ध्यान द्यायचं. मोलाई किप्स ठेवला. कॅटल गुर कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. त्याने गुरं ठेवला. आज दूध लागतं का नाही? गाई म्हशी अजून कुठले प्राणी असतील त्याचं त्याने काय केलं? गुरं ढोरं ठेवला. लकीली नशिबानं ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. लकीली त्याच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला. सपोर्ट म्हणजे काय? पाठिंबा देणे. सपोर्ट म्हणजे काय? पाठिंबा देणे. दे हेल्प हिम इन हिज वर्क. त्याने मदत केली, त्यांच्या घरच्यांनी मदत केली. हिम म्हणजे त्याला. इन हिज वर्क त्याच्या कामात. पॉसिबल वे मोलाई चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. आणि मोलाईच्या लेकरांनी सुद्धा हेच काम काय केलं? पुढं अंमलबजावणी केली. ओके, आता या ओळीकडे लक्ष द्या. खूप महत्वाची ओळ आहे. पीपल आउटसाइड. लोक बाहेरून. मोलाईज ओन ट्राईब डिड नॉट नो व्हॉट मोलाईज वर्क. मोलाईच्या पाहुण्यांना, सगळ्या सोयऱ्यांना, जमातीला माहित नव्हतं की मोलाईचं काय काम आहे ती. त्यानं असलं कुठलं काम केलं त्याच्या सगळ्या सोयऱ्याला माहित नाही. म्हणजे एखादा मोठा माणूस आजूबाजूच्या माणसाला सांगत नाही कुठलं काम आहे ते, फक्त तो काम करतो. आपण इथे काय करतो लोक माहिती आहे का? करणं कमी आणि सांगणं जास्त. पण या माणसानं तुम्हाला दाखवला मी 4,047 एवढा एरिया काय केला होता? स्क्वेअर फुटाचा एरिया काय केला होता? 1,500 एकरचा एरिया हिरवा केला होता. सोपं आहे का ते? हा, बघा आता. मोलाईज वर्क. आता पुढे बघा आता. वन डे, एके दिवशी, अ फोटोग्राफर. आता फोटोग्राफर व्यवसाय आहे का नाही? फोटो काढणारा. फोटोग्राफर म्हणजे काय रे? फोटो काढणारा. रोमिंग भटकत होता, फिरत होता. रोम म्हणजे काय? फिरणे. ROAM. रोम म्हणजे काय? फिरणे. रोम म्हणजे फिरणे. इन दॅट एरिया, त्या भागात तो फोटोग्राफर फिरत होता. फाउंड आढळलं त्याला. काय झालं? आढळलं. फाउंड म्हणजे आढळणे. फाउंड म्हणजे सापडणे. काय सापडलं? मोलाई वर्किंग इन हिज फॉरेस्ट. त्या फोटोग्राफरला मोलाई काम करताना आढळला. इन हिज फॉरेस्ट, त्याच्या जंगलामध्ये. अँड गार्डिंग होणार ते काय केलं? झाड कोणाला रे? हे दिसत नाही तुला? झाड तोडतोस का तू? मी काय केलं? राखण केली की नाही बागेची? तसंच राखण करताना आणि काम करताना त्या फोटोग्राफरला आढळला
It when he came to know, came to know, guarding it, इथं त्या बागेची त्या जंगलाची राखण करत असताना दिसला. व्हेन जेव्हा इट केम टू नो, हे माहिती झालं की, दॅटच्या खाली काय करायचं, की लिहायचा. दॅट एक कनेक्टिव्ह आहे, कनेक्टिव्ह. मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली. मोलाई हॅड ग्रोन, मोलाईनं मोठं केलंय, मोलाईनं वाढवलेलं होतं. हॅड ग्रोन पूर्ण भूतकाळ आहे का नाही, आहे का, पूर्ण भूतकाळ आहे. हॅड प्लस पीपी. द फॉरेस्ट सिंगल हँडेडली, एकट्या हातानं, म्हणजे त्याच्याच केवळ हातानं हे जंगल वाढलेलं होतं, हे त्या फोटोग्राफरला माहिती झालं. म्हणजे काय म्हणलं, केम टू नो, माहिती झालं. केम टू नो, केम, केम काय, मूळ क्रियापद. इथं काय, टू, इथं काय, नो, KNOW. कुनो म्हणू नका बरं का, नवीन शिकला आपण इंग्रजी. कुनो म्हणायचं नाही, इंग्लिश मधला उच्चार वेगळा असतो. KNOW उच्चार काय होते आता, काय होत आहे, समजलं का आता. हा, ओके. आता ओळी बघा पुढच्या. ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड, आणि ते सगळं काम बघून तो फोटोग्राफर. आता हे आले का, हे कोणासाठी आहे, फोटोग्राफरसाठी आले. फोटोवाला इतका प्रभावित झाला, ही टोल्ड द मीडिया, न्यूजपेपर. ह्यानी मग त्या मीडियाला सांगितलं, बातम्याला सांगितलं, पेपरला सांगितलं, इथे एक कोथोनी म्हणायचं मोलाई नावाचा माणूस आहे, त्या माणसानं सगळं येडं झालं, सगळं बांबू लावले, झाडं लावले, एवढे मोठे हत्ती उलाय, तर पक्षी उलाय, प्राणी उलाय, एवढं शक्य नाही, पण एवढ्या एरियामध्ये काम केले. त्या फोटोग्राफरला त्यानं काम करताना, गार्डिंग करताना दिसलं. आणि मग पुन्हा काय झालं, टीव्ही चॅनल ETC अबाउट मोलाई सिंगल हँडेड. आणि टीव्ही चॅनलवाल्याला कळालं, अचिव्हमेंट, मोलाईचं एका हाताचं ध्येय, अचिव्हमेंट म्हणजे काय, प्राप्ती कळाली. काय प्राप्ती कळाली, द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड. टू, बघा टू आला बघा इथं. तू सुद्धा आलास का, आपण कसं म्हणतो, खाल्लास, ती सुद्धा खाल्लास का, ती सुद्धा, काय घेतलास, ती घेतलास, ती सुद्धा घेतलास का, म्हणता का तुम्ही, म्हणता का सुद्धा. हे सुद्धा इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, TOO. वन विभाग सुद्धा प्रभावित झालं, वन विभाग सुद्धा प्रभावित झालं. कोणावर झालं, कोणावर प्रभावित झालं, मोलाईवर झालं. दे डिसाइडेड, त्यांनी ठरवलं, टू हेल्प, त्यांनी मदत करायचं ठरवलं.